हे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. तर आज भरपूर दिवसांनी असंच ब्लॉग बनवतो आहे, कारण मी चाललो सोलो आता पंजाबला. इथनं निघतो आहे, आपल्या इथनं अप्रॉक्सिमेटली 3:25 झालेत. आता जाईल वस्तादला बोलवलं सोडायला, कारण घरी गाड्या आहेत पण घरी कोण नाही सोडायला, म्हणून आता गाडी पण बघतो कधीपासून वेट करतो इथनं, पण एक पण ऑटो काही येत नाही. आता इथनं निघेल, जाईल स्टेशनला. 3:40ची आपली इथं लोकल दादरवरून आपल्याला जायचं मुंबई सेंट्रल. तिथनं आपली 6:45ची गाडी आहे. तर आपण निघूयात, आता वस्ताद येतोय. जस्ट आता बबलू असं आला मला सोडवायला. आता हा सोडेल बबलू असं मला स्टेशनला, आणि मग तिथनं मी ट्रेन पकडेल आणि मग पुढं आपला मुंबई सेंट्रल देईल, मग पंजाब. हे उडता पंजाब. बबलू असतात मी केलंय का पंजाबला काम बिम कुठं? मस्त पंजाब कॉलिंग मस्त. अभी हम लोग उधर से बाइक से उतरे, अपने मिले भाई, अरे ऑटो में जा रहे हैं हम लोग मस्त. अभी हम लोग को स्टेशन तक छोड़ेंगे, इसके बाद में हम लोग ट्रेन से जाएंगे मुंबई सेंट्रल, देन अपना एक्सप्रेस गोल्डन पंजाब. स्टेशन पे आयो, म्हणजे इथं तिकीट वगैरे काढून घेतो मुंबई सेंट्रलचा. बाकी तर आपला आहेच, बघूयात. एक नंबर टायमिंग. जस्ट आलो आणि 3:50ची लोकल पकडायची होती आणि पोचलो पण. आता बघूयात किती जागा भेटते बसायला. जस्ट आता कुर्ल्याला पोचलो आहे. इथनं आता एक स्टॉप आहे बाकी, बस दादर. आणि इथनं उतरून आपण आपल्या राईट साईडला उतरून हार्बरला जाऊन मुंबई सेंट्रलला आता निघेल. इथनं एकच स्टॉप राहिला फक्त, दादर. आता 2 स्टॉप नंतर आपण आपल्या मुंबई सेंट्रल स्टेशनला पोचू. मित्रांनो, प्लॅटफॉर्मला आलो आहे आता. आपली ही ट्रेन लागलेली आहे. हा लोड होते तिकडे जाणारा लगेज, आणि आता आपण पण ह्याच गाडीला लोड होऊयात. आपला A2 आय थिंक सो बोगी आहे. बघूयात पुढे जातो, चढताना दाखवत. आता कुठे पहिले बघावं लागेल. मी जरा जास्तच लवकर आलेलो म्हणून दरवाजे बंद होते, पण आता दरवाजे उघडलेत. जातो, बघू आतमध्ये. कूलिंग तर नाही आता अजून. बघूयात. AK-47 A247 चेक करूया. मित्रांनो, जस्ट आता मी ट्रेनमध्ये बसलो आहे आणि एक जस्ट खोपोलीचा मित्र भेटला आहे. म्हणजे पंजाबी आहे पण त्याची ॲक्सेंट बघा, मराठी फ्लुएंट एकदम मस्त आहे. तर तो एक इन्सिडेंट आत्ता सांगत होता. ऑलरेडी त्यांनी ना 2 ते 3 वेळेस तिकीट बुक केलं. त्याला जायचंच आहे, म्हणजे जायचं आहे कन्फर्म म्हणून. स्टेशनच्या बाहेर त्याला 2 जण भेटली. ते बोलले मी तुम्हाला असं तिकीट काढून देतो. भावाने काही न बघता त्याला पोचायचं म्हणून 500 रुपये त्यांना देऊन तिकीट काढला. पण नंतर परत त्यालाच डाऊट आला की काहीतरी फ्रॉड होतोय, आणि ते पण माणसं जरा मियाभाईच होते, मियाभाई. तर त्याला डाऊट आला, लगेच परत तो गेला तिकडे. त्यांना पोलीस घेऊन गेला, त्याच्याकडनं परत पैसे घेतले आणि त्यांनी एक आता तिकीट काढलं. आणि तो त्याला कुठपर्यंत तिकीट आहे? रतलाम टू अमृतसरचा काढलेला पुढचा. त्याचं तेवढं तरी, म्हणजे तेवढी जर्नी तरी त्याची सुखरूप होईल. बाकी बघू, आपला कन्फर्म झाला तर आपल्याच बातमध्ये घेऊ त्याला अमृतसर पर्यंत. मग आपल्या सोबतच आहे. आपण पुढे भरपूर सारी मजा करूया. तुम्ही पण एन्जॉय करा या ब्लॉग थ्रू. देखा ना कधी ना पनवेल नहीं रहना, मैं कोपली रहना वहाँ. नहीं वो ब्लॉगर. जस्ट आता आमची गाडी पण निघाली आणि आम्ही पण निघतोय. हा माझा एक मित्र भेटलाय, म्हणजे माझा सफर तर एक नंबर जाणारच आहे. एकदम जॉली पोरगा आहे का, मस्त. गाडी निघाली. आतापर्यंत गाडीत जर कमीच लोक आहेत, म्हणजे आम्ही जिथे बसलो तिथे. बाकी बघू पुढे किती लोक येतात किती लोक नाही, त्यानुसार आपण पुढचं सगळं शूट करूया. आता रात्री जास्त काही शूट करायला भेटणार नाही, उपवास सोडेल. थोडंफार काय दिसलं दाखवण्यासारखं तर दाखवेल. बाकी सकाळ जी होईल ना ती आपली महाराष्ट्राच्या बाहेरच होईल आय थिंक सो. मग आपण तिकडे बघूयात सगळा सिनेरिओ, जंगल वगैरे दाखवतो तुम्हाला. जस्ट ना आता उपवास होता, देवाचं घास वगैरे काढले आणि जेवायला बसलो. मस्त आहे. रेल्वेमधला व्हेज थाली मागवलेली आणि मी बसलो जेवायला. मस्त आहे जेवायला. मस्त जेवण वगैरे झालं. आता लेटलो आहे. हे सगळे माझे जर्नी पार्टनर आहे. हे फक्त सुरतपर्यंत ते भाऊ, हे गुजराती आहे. आणि हे आपले मियाबाई आहे, अन्सारी बाई. त्याच्या पुढे आपले बसलेले आहेत भाई. मस्तपैकी आत्तापर्यंत एकदम व्यवस्थित ट्रॅव्हल चालू आहे. आता जस्ट लेटलो असंच.
चिडचिडी झाली आहे. रात्री वाटतं पांघरून घेऊन झोपायला लागेल. सकाळी बघू कुठपर्यंत पोचतो. आता जिथे जिथे पोचतोय ना तिथपर्यंत तर मज्जा येते. पंजाबला तर फुल धम्माल मस्ती. आता वाजले किती 10 वाजायला आले. जेवण वगैरे येऊन असंच लेटलेलो आणि आम्ही गप्पा गोष्टी करत होतो. तेवढ्यात ये दिल मांगे मोर पॅप्सी आल्या. पॅप्सी पितो मस्तपैकी. आणि खरंच म्हणजे सफर असा चाललाय ना, आम्ही म्हणजे असं लेटलोय तरी ना इथल्या तिथल्या गोष्टी आमच्या चालूच आहे. आता आपल्यासोबत जो भाऊ बसलेला तो गेला आणि हे वर बसलेले ते आता खाली आलेत. आता आम्हाला कंपनीला अजून एक माणूस खाली उतरलाय. पॅप्सी पिऊयात आणि पुढे भेटूयात. आता ना वाजले किती माहिती का, 11 वाजत आलेत आणि आता सगळी बोगी एकदम शांतपणे झोपायच्या तयारीत आहे. आणि आता मी पण विचार करतोय झोपायच्या तयारीतच आहे. म्हणजे विचार करतोय झोपणारच आहे. आता काय दिसत नाही विंडोच्या बाहेर. सगळं तुम्ही पण मस्तपैकी एन्जॉय करा. मी झोपतो. उठूयात आपण सकाळी. पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला शुभ प्रभात. म्हणजे आता तुम्ही दुपारी बघत असाल ब्लॉग, पण माझ्यासाठी शुभ प्रभातच आहे. आता जे सकाळी मी उठलो आहे म्हणजे किती वाजलेत माहिती आहे का, 7 वाजलेत. 7 वाजून 10 मिनटं. आणि असं काय माहोल थंडी फुल आहे. आणि आता मी कोटाला पोचलो. कोटा जंक्शन. गाडी इथे सगळ्यात जास्ती थांबते. आता थांबलोय. थंडीची मजा येते. एसीच्याहून कडक थंडी इथे बाहेर पडलेली. तुम्हाला टाईम दाखवतो बघा किती वाजलेत एक्झॅक्ट. 7:12. 7:12 उतारा वहिनीचा नावच खोरलाय पुरा ग. मित्रांनो मस्त माझा मित्र हा लकी पंजाबी आहे का, तो पंजाबी प्युअर एकदम मस्त कॉफी आणली त्यांनी आणि ढोकला आणलाय. आणि मी आता दरवाज्यातून बसलो. थंडीची मजा घेत कॉफी पितो. मस्त हात गारटलेत एकदम. थंडी खतरनाक आहे. टेम्परेचर किती मी तुम्हाला बाजूला टाकते बघा. टेम्परेचर किती आहे इथं वर दिसलं सर्व टेम्परेचर. इथं आता टेम्परेचर किती आहे. हो मस्तपैकी एकदम धुक्याने म्हणजे धुक्याने एकदम पांघरून घेतलं या नदीला असं वाटतं. आपला भाऊ कोलगेट करतो इकडे. कोलगेट जबराट फुल मजा. सकाळच्या मस्त नाश्त्यासोबत हा सीन बघा बाहेरचा मस्त. आता सकाळचे झालेत म्हणजे 10 वाजलेत. उठलेलो मी लवकरच, पण रात्रभर झोपलो नव्हतो म्हणून थोडी डुलकी लागलेली. पण आता मस्तपैकी आता उजाडले आणि बाहेरचा सिनेरिओ मस्त आहे. नाश्ता करत करत बाहेरचा सीन बघतोय मी. मस्त मजा येते. करूयात आधी नाश्ता, बोलूयात आपण. पण सांगू तुला, इंग्लिश पण बोलून टाकू, इंग्लिश गाणी पण म्हणू, ऑलराऊंडर राहायचं. बोल ना तू. आता बोलत होता ना त्यांच्याशी ना. आता इथं आमच्या मध्ये बोलता बोलता ते बाबाजी पण बोलला. फुल नॉलेज घेऊन फिरतोय का. एवढा खतरनाक नॉलेज यायला प्रत्येक गोष्टीचा. आता आपण उतरल्यावर कुठे जायचं. आत्ता वाजलेत 2:15. गाडी थोडी अर्धा पाऊण तास लेट आहे. आम्ही पोचलो निजामुद्दीन रेल्वे स्टेशन. हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन म्हणजे दिल्लीचा रेल्वे स्टेशन आहे. तर थांबलो आहे आता इथं. आत्ता वाजलेत 2:15 झाले तरी पण ना खतरनाक थंडी अफलातून. लय मस्त थंडी येतं अजूनपर्यंत. असेल 12-13 टेम्परेचर असेल. ऊन थोडंफार पडले पण आहे. थंडी आहे रे भाऊ, थंडी आहे. निकल जाएगा निकल जाएगा निकल जाएगा निकल जाएगा. मस्त पैकी आपला तो नॉनव्हेज बोलतो आहे का नाही बघा पहिले. मस्त आज वार काय आज प्रीमियम डे आपला आहे ना. हे काय आहे ना, लेग पीस दिलाय. एक लेग पीस देतात वाटतं. मस्त नॉनव्हेज जेवण आलेलं आहे. आपण जेवण घेऊयात. आता आपण इथं थांबले, थोडं फोटोशूट वगैरे केला. मस्त वास आलाय. जेवतो मस्त चिकन लेग पीस. मित्रांनो आता सध्या तरी मी एकटाच आहे. माझ्या कोचमध्ये कोणी नाही, मी एकटाच आहे. माझ्यासोबत जो लक्की म्हणून पोरगा होता पंजाबी
त्याचा रतलामपर्यंत तिकीट होता तो, तरी पण आपण दिल्लीपर्यंत तो माझ्यासोबतच होता. कसा बसा आम्ही ॲडजस्ट करून दोघे येत होतो. पण TC सर आले, त्याला बोलले की तुझा तिकीट आता स्लीपरच आहे तर तू इथे काय करते. तर त्याला तरी त्यांनी TC साहेबांनी तिकीट मॅनेज करून 3 टायर ACला पाठवला. तो बोलला थोडा वेळ मी 2-3 तास आराम करतो, परत 6-7 वाजता तो इथे येईल, मग परत आपण आपली मजा मस्ती करत करत पुढं आपला प्रवास चालू करूयात. आता बाहेर बघा मस्त झाडं झोडपी दिसतात, म्हणजे आता सिटी एरिया चालू आहे हा मस्तपैकी. तरी बाहेर जरी गेलो ना, आता ऊन दिसतोय तुम्हाला, ऊन पडलं आहे, पण बाहेर गेलो ना तरी टेम्परेचर अजून चिल्ड आहे, चिल्ड थंड आहे. पंजाबमध्ये तर लय थंडी भाऊ, लय थंडी, लय मजा करणार. जस्ट लाली इंस्टावर ऑनलाईन होता, त्याचे फ्रेंड पण होते. मी जस्ट टाकला लाली आय विल कम देअर सून. भाई तुम्हारा वेट कर रहे बोलते आहेत ते. तिकडे गेल्यावर फुल धमाल करणार आहेत वाटतं, फुल मजा येणार आहे, फुल मजा, फुल अफलातून. आता ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तरी तुम्हाला एवढं काही मजा नसेल येत, पण 110% जेव्हा आम्ही तिथं पोहोचू, बाकी सगळे एक्सप्लोर करू, पंजाब एक्सप्लोर करू, त्यावेळेस तुम्ही बघा मजा म्हणजे मजा, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही, फुल धमाल. कमीत कमी फक्त 2-2.5 तास तिकडे थांबला असेल. परत आला इकडं. आता आल्याला बोलतो आपण पहिले कोलगेट घासूया. आता कोलगेट वगैरे घासतो, थोडा वेळ बसतो, टाइमपास करत करत मग आपला डेस्टिनेशन येईल. जोपर्यंत नव्हता कंटाळा येत होता, त्याला फोन करून बोललो ये बाबा आपण बसूयात मस्त इथं, मजा मस्ती करू. आपल्याला आता थोडा वेळ तिथपर्यंत जायचं, त्याच्या पुढं तो बघूयात पुढचा काय. जर तिथे जमलं तर आम्ही तिथे जेवून निघूयात, नाहीतर मग डायरेक्ट लाली आला तर तसंच निघूयात. आता डाट घासतो. मित्रांनो आता इथनं फक्त 2-3 स्टेशन असतील बस. याच्यानंतर आपला अमृतसर येईल. धुकं बघा कसं आहे, धुकं दिसते का, धुकं फुल धुकं आहे बाबा. टेम्परेचर इकडे आता 6-7 टेम्परेचर आहे, आणि मी जिथं चाललो आहे तिथं टेम्परेचर आहे अप्रॉक्सिमेटली काहीतरी 2-3 डिग्री टेम्परेचर आहे. मी रात्रीच बघा तिकडे पोहोचल्यावर टेम्परेचर काय ते तुम्हाला दाखवेल. बाबा फुल थंडी आहे, जॅकेट वॅकेट घालून तयार आहे मी. मित्रांनो तोंडातनं पण एवढं धूळ निघतो, आणि हा धुकं बघा, खतरनाक धुकं आहे, खतरनाक. बापरे बाप, लय थंडी रे बाबा. तोंडातनं धूळ बघा कसं निघते. लय धुकं. फायनली अभी आपण आगे प्लॅटफॉर्म पे. बाबा रे बाबा, थंडी आहे थंडी. लाली फुल धुआ ही धुआ, एकदम मस्त, मजा आ गया. एक बंदा मिल गया तो खतरनाक है, अभी मिलेगा आगे देखो. चलो चलते, बाहर चलते अभी थोड़ी देर, देखते. ठंडी तो फुल है. ये दिखा मस्त अमृतसर जंक्शन. हाँ अभी इधर ही मिले मेरे को रायगढ़ के इधर. अरे बहुत जन थे गाड़ी में. तो मेरे को बोलते उधर जाने का, वैष्णो माता, वैष्णो देवी. बाबा ठंडी तो बहुत है. कैसी है ठंडी भाऊ? बहुत ये ठंडी अच्छा है या यूपी का? कोहरा ही कोहरा. अबे उधर भी ऐसी है, बट वो सुबह सुबह ऐसा लगता है, बाकी तो चारों तरफ देखो कोहरा ही कोहरा, कोहरा ही कोहरा है. बाथरूम जाते ते बाल्टी लेके उसमें भी कोहरा ही कोहरा है. बाबा खतरनाक. आला शेवटी, तुला माझ्या सोबत यायचं होतं, तू आलास शेवटी. हा अरे यार माझ्या बापाने माझ्या डोक्याची एकदम एक्स्ट्रीम लेवलची थंडी, एकदम एक्स्ट्रीम लेवलची थंडी. लवलीच थंडी आहे रे बाबा इथं. लाले आले आता कशाला जाऊयात आम्ही त्यांच्या घरी. लवली फुल काय दिसलं तर दाखवतो, नाही तर तिकडे घरी गेलो ब्लॉग एंड करतो. अपलोड सकाळी होईल बघा मस्त. फायनली लालीच्या घरी पोहोचलोय. हा असा लालीचं घर आहे. गाडी लावतो पार्किंगला, आपण जाऊयात आतमध्ये. बाबा रे लग्न होता, नवरदेवाची गाडी. जाऊ आतमध्ये. तर या ठिकाणी असा काय माहोल आहे. आणि हा अजून एक हा हिटर आहे का इथं, फुल थंडी आहे. आता मी तेच त्याला विचारलं की लादी ओली आहे का, बोलतो नाही लादी थंडी आहे. जेवण वगैरे आधीच त्यांनी बनवून ठेवलेलं मस्त. आल्या आल्या जेवणाला बसवलं त्यांनी.
चला गरम 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 मस्त हलवा आहे, डाळ आहे, मटर पनीर मटर आहे, मटर गोभी रोटी आली. तर सुरुवात करतो कर घे, जेवण घेतो नंतर बोलू. जेवण वगैरे झालं, मस्त असंच टेरेसवर आलेलो होता फिरायला, जेवलो आणि आता जातो झोपतो. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता गुड नाईट बोलतो आणि तुमची रजा घेतो, कारण टेम्परेचर इथं आता 4-5 डिग्री आहे, सकाळी अजून कमी होतो. बाबा रे बाबा, बाय, गुड नाईट.